शेतकरी बांधवांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव या ठिकाणी आलो होतो. एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये हा CRI कंपनीनं या ठिकाणी 3 HP पंप लावला होता. बघू शकता या पंपाची अवस्था काय आहे. या ठिकाणी फक्त पॅनल आहेत, कंट्रोलर नाही. इकडे बोर आहे. बोर शेतकऱ्यांनी जे काय आहे ते बोर मोटर काढून बुजून ठेवलेलं आहे. आता तुम्ही म्हणसाल याचं कारण काय आहे किंवा हे सगळं जे का कंट्रोल काढलं आहे, मोटर काढलं आहे, याचं नेमकं कारण काय आहे की शेतकऱ्यांनी हे सगळं काढून ठेवण्याची वेळ का आली आहे. हे पूर्ण यांनी दांड पाडले होते इकडं भिजवण्याकरता. हे सर्व काही वाळून गेलेलं आहे. हा पंप जो आहे तो CRI कंपनीनं बसवलेला पंप आहे. याच्यामध्ये या कंपनीनं हे कंट्रोलर जो आहे तो याच्यामध्ये खराबी आल्याच्यानंतर शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण ऑफिस किंवा कंपनीकडे तक्रारी केल्या, परंतु त्यांना कुठल्याही पद्धतीची कुठल्याही प्रकारची सर्व्हिस त्या ठिकाणी मिळालेली नाही. उलट शेतकऱ्याच्या बेजाऱ्या झाल्या. ऑफिसला गेले, तिथेही कुठल्या प्रकारचं समाधान मिळालेलं नाही. दुसऱ्याच लोकांकडून, दुसऱ्याच एजंटकडून काही यांना पैशाची मागणीसुद्धा याच्यामध्ये करण्यात आली, परंतु त्यांना हे सर्व एकंदरीत जे भांडवल आहे ते गुंडाळून घरी नेऊन ठेवण्याची यांना वेळ आलेली आहे. एकंदरीत शासनानं या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं की शेतकऱ्याला जर पंप दिला आहे, ज्या कंपनीनं पंप दिलेला आहे त्या कंपनीनं त्यांना सर्व्हिससुद्धा द्यायला हवी. कारण पंप दिल्याच्यानंतर शासनानं किंवा कंपनीनं जर त्याच्याकडे कानाडोळा केला तर शेतकऱ्याला या पंपाबद्दल काही माहिती नाही. जसं की AC पंप आपले बसवलेले असतात, AC पंपाची दुरुस्ती सहजच आपण कुण्यातरी मेकॅनिकल करू शकतो. परंतु याच्यामध्ये असं आहे की DC पंप बिघडल्याच्या नंतर संबंधित कंपनीचा व्यक्तीच आपल्याला त्या ठिकाणी आणावा लागतो. त्याच्याच हातानं दुरुस्ती आपल्याला करून घ्यावी लागते. त्यामध्ये नंतर आपण तसं जर नाही केलं तर कंपन्या ओरडतात की तुमची वॉरंटी संपली आहे, तुम्ही दुसऱ्याकडून काम करून घेतलेलं आहे. मग अशी ज्यावेळेस अवस्था होते त्यावेळेस शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय. आता आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया की यांनी जे हे पंप आहेत हे कधी बसवला होता, त्याच्यामध्ये खरंच त्यांनी कुठं तक्रार केल्या होत्या आणि त्याला तक्रार केली होती तर नेमकं त्यांना उत्तर काय मिळालं होतं हे आपण शेतकऱ्यांकडूनच आपण जाणून घेऊयात. काका, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आम्हाला. काय आहे ते? भागोराव रामजी दांडेगावकर. बरं. आपलं गाव? सोडेगाव. जिल्हा सांगा एकदा. तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. बरं. हा पंप कधी बसलेला आहे तुमच्याकडं? ते आता 6-7 वर्ष झालं बसून. बरं. याच्या तक्रारी तुम्ही कधी केल्या होत्या कंपनीकडं? ते वर्ष झालं आम्ही त्याच्या हे करायलो, त्या ऑफिसला कंप्लेंट केली, त्याच्या माणसाकडे कंप्लेंट केली, पण कोणताच अधिकारी का कोणता सुधारणार माणूस आमच्याकडे आलेलं नाही. मग आता हे मोटर वगैरे तुमचं काढून ठेवलंय तुम्ही, हे बघ याचं काढून ठेवण्याचं कारण काय? कळमनुरीवाल्याकडे नेलं होतं आम्ही, ते शक्तीवाल्याकडे. ते म्हणले आणा, म्हणले मोटार आणा, ताटर मोटार आम्ही सगळं तिथे नेलं. तर ते म्हणले 15-20 दिवस लागतात. आम्ही 15-20 दिवस ठेवल्यावर ही त्याचं काय होईल. तर ते म्हणले आता हे सगळं आम्हाला द्या, म्हणजे तुमची मोटार ताटर आमची घेऊन जा तुम्ही, आणि आम्हाला 35-36 हजार रुपये लागतात. तर म्हणलं बा 36 हजार दिलं, आमचे भांडवल मोटार सगळं फुकटच चाललंय. आम्ही त्याचा ठेवू शकलो नाही. आज घर सगळी आणून गुंडाळून ठेवलं आता घरी. बरं. एकंदरीत त्यांनी दुसऱ्या मेकॅनिक किंवा दुसऱ्या कंपनीवाल्याकडे नेल्याच्या नंतर त्यांना 36 हजार रुपये एवढी रक्कम त्यांनी मागणी करण्यात आली होती. बरं. आता तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की आम्ही कोटेशन भरलं होतं, पण कोटेशनऐवजी शासनानं आम्हाला सोलार दिलं. बरं. मग हे खरं आहे का? तुम्ही कोटेशन भरलं होतं का याच्यामध्ये? कोटेशन भरलं होतं. बरं. कोटेशन भरून समजा मग किती दिवस तुम्हाला वाट पाहावं लागली कोटेशनची की लाईन जोडणीसाठी? कोटेशन 2-4 वर्ष हेच नाही, दिलंच नाही. ते DP नाही, असं नाही, कामं नाही, फळांचं चालूच नाही, आदिवासी तुमचं टँडरच नाही, असं नाही तसं नाही. मग आता हेच घेऊन टाका. मग हे घेतलं आम्ही. अच्छा. एकंदरीत हे जे शेतकरी आहेत हे आदिवासी समाजाचे शेतकरी आहेत. शासन आदिवासी समाजाचे अनुसूचित जमाती आहेत, यांच्यासाठी काही वेगळं बजेट, काही वेगळी तरतूद करत असतं शासन. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात सर्व शेतकऱ्यांना दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं, यासाठी आम्ही जे काही आहे ते सोलार पंप शेतकऱ्यांना देत आहेत. मग सोलार पंप देत आहेत तर मग त्यांची काळजीसुद्धा कंपनीनं घ्यायला हवीत. बघा, तुमचे जे काही शेतकरी आहेत त्यांचे हे असे हाल झालेले आहेत. या ठिकाणी बघू शकता हा पंप लावला आहे, कोटेशन भरलं. कोटेशन भरून त्यांनी 4 वर्ष त्यांना तुम्ही जोडणी दिलेली नाही. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना काय दिलं? सोलार दिलं तर तेही आता बंद अवस्थेत आहे. मग आता याच्यावर काय करायचं तुम्हीच एक विचार करा. तुम्हीच सांगा की नेमकं मग आता याचं काय करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही कंप्लेन याच्या कुठं केल्या होत्या? हिंगोलीला केली होती. जागजागी ते आपल्या याला काहीतरी गावात नाही तर ते ऑफिसला तिथं ऑफिस आहे त्या
इथं या त्या काय ते हिंगोलीच्या बाजूला गाव आहे तिथं गेलो होतो. तिथे इकडं त्यातून सामान आणलं होतं. तिथं कंप्लेंट सांगितलं आम्ही येतो बोलतो हे करतो झाडतो पाठवतो आणि आजपर्यंत एकही माणूस आलेला नाही कंपनीचा. अच्छा, याच्यामध्ये काही तुम्हाला लेखी याची प्रत वगैरे दिली होती? हो ना, हिंगोलीला सगळं दिलेलं आहे. ते पावती दिलेली आहे आम्हाला. ते हे केलं कंप्लेंट केलेली सगळं दिलेलं आहे. बरं, आम्ही 10 खेप गेलो असेल ऑफिसला त्या, म्हणजे पण कोणी बोलायला तयार नाही. एकंदरीत बघा, वीज जोडणी आणि सोलार, वीज जोडणी मागितली, 4 वर्ष त्यामध्ये घोळवलं, त्यानंतर सोलार दिलं. सोलारची अशी अवस्था झाली आहे. आता शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? शेजारी जे माळवं लावलं होतं बघा, आपणही बघू शकतो, इकडं दांड ओढून ठेवले होते. हे टाळकं त्यांचं वाळून गेलं. हे कुठं भिजवायला त्यांना पाणी मिळालेलं नाही. आणि हे जे काही आहे बोरवर तुमचं लावलेलं भांडवल त्यांनी सध्या आता घरी गुंडाळून ठेवलेलं आहे. वारंवार म्हणतो आपण ब्रँडेड कंपन्या निवडतो, ब्रँडेड कंपन्याची आपण निवड करतो. निवड का करतो? की आपल्याला चांगलं याचा परफॉर्मन्स मिळावा, चांगली सर्व्हिस मिळावी. शेतकरी प्रत्येक वेळी विचारतात CRI कंपनी कधी येणार, शक्ती कंपनी कधी येणार. मग या कंपन्याच्या जर अशा सर्व्हिस असतील तर हे सोलार न घेतलेलेच परवडतात आपल्याला. तुम्ही कमेंटमध्ये पण मागे आपल्याला व्हिडिओमध्ये भरपूर अशा शेतकऱ्याच्या कमेंट आल्या होत्या की CRI कंपनी ही चुकूनही घेऊ नका. त्याच्यामध्ये जे आहे ते अशा पद्धतीत ह्या कंपन्याची सर्व्हिस आहे. एकदा पंप बसवल्याच्या नंतर पुन्हा त्याला सर्व्हिस देत नाही. आता आपल्याला कुठल्याही कंपनीला कमी लेखणं, पुन्हा कुठल्याही कंपनीला जे काही डावलणं हे आपला अधिकार नाही. आपल्याला तो मुळीच अधिकार नाही. आपण फक्त शेतकऱ्याची जी काही समस्या आहे, शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी आहेत तेच फक्त तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. शासन जे म्हणतं की बुवा आम्ही मागेल त्याला सोलार देतोय, मागेल त्याला सोलार देता, परंतु त्याची सर्व्हिस आणि त्याची जे काही काळजी आहे, त्याची गॅरंटी वॉरंटी आहे, त्या पिरियडमध्ये तरी शेतकऱ्याला कंपनीनं पूर्णपणे सर्व्हिस द्यायला हवी. याकडं पण तुम्ही लक्ष द्यायला हवं. पंप बसवला म्हणजेच तुमचं काम संपलं ह्या गोष्टी नाहीत. त्याच्यामध्ये जोपर्यंत तुमच्याकडं त्या कंपनीचं गॅरंटी वॉरंटी आहे तोपर्यंत त्यांना सर्व्हिस द्या. कारण याच्यामध्ये आमच्याकडे ज्यावेळेस AC पंप होते त्यावेळेस आम्ही जनरल मेकॅनिक आणून त्याची दुरुस्ती करत होतो. परंतु तुम्ही ज्यावेळेस आम्हाला DC पंप बसवलेत त्यावेळेस तुमच्याच माणसाच्या सल्ल्यानं आम्हाला जे काय आहे तर याची बिघाड दुरुस्ती करावी लागती. आम्ही जर आमच्या पद्धतीने याला खोलण्याचे प्रयत्न केले तर तुम्ही त्यावेळेस सांगता की याची गॅरंटी वॉरंटी संपलेली आहे, आम्ही याला काही करू शकत नाही. मग त्यामुळं तुम्ही आता शेतकऱ्याचं आपण म्हणणं ऐकून घेतलं. शेतकऱ्यांनी दुसरीकडेही नेल्याचे त्यावेळेस त्यांना 36,000 रुपयाची मागणी केली. वारंवार तक्रारी केल्या MSAB ऑफिसला, कंपनीच्या ऑफिसला, किंवा मग ज्यांनी बसवली जेथून मटेरियल येतं त्या ठिकाणी पण शेतकऱ्यांनी कंप्लेंट केल्या. पण त्यांना कुठल्याही पद्धतीचा फायदा झाला नाही. शेवटी मिळालं काय तर हे सर्व भांडवल गुंडाळून घरी नेऊन ठेवावं लागलं. आणि त्या बदल्यात मिळालं हे वाळलेलं त्याचं जे काही रान आहे, त्यांचं जे काही पाणी दांड पाडून सगळी मेहनत घेऊन पूर्णपणे हे तशा पद्धतीत वाळून गेलं. हा बोर आहे तो बुजून टाकण्यात आला या ठिकाणावर. शेतकऱ्यांनी जे आहे एवढे पैसे भरून एवढं सगळं करून पूर्णपणे यांना कुठल्याच पद्धतीचं फळ मिळालेलं नाही. एकतर लाईटसुद्धा जोडलेली नाही, एकतर हे सोलार मिळालं तर अशा पद्धतीत झालं. तुम्हाला काय वाटतं CRI सोलारबद्दल सर्व्हिस देते का? तर CRI कंपनीबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माहिती आणि या शेतकऱ्याच्या खरंच न्याय मिळाला पाहिजेत याच्यासाठी व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कंपनीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि शासनाला सुद्धा समजावं की कंपन्यांनी ज्यावेळेस पंप बसवलेत त्या कंपन्या कशी मनमानी करतात आणि यामध्ये शेतकऱ्याची काय परेशानी होती. आणि भविष्यात जर CRI कंपनीची निवड करणार असाल तर हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, त्याची सर्व्हिस तुम्ही बघून घ्या. निश्चितच आजूबाजूच्या शेतकऱ्याकडे लागलेले जर लागलेले जर पंप असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही नक्कीच जाणून घ्या. नंतरच CRI कंपनीची निवड करा. एकंदरीत या शेतकऱ्याची ही समस्या होती, त्यांनी आम्हाला सांगितली, त्याच्यामुळं हा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून यांना जर आपल्यापासून फायदा झाला तर चांगलंच आहे. धन्यवाद.